तो म्हणायचा, मी खूप प्रार्थना केल्या पण काहीच होत नाही. आयुष्य त्याला वारंवार खाली खेचत होतं. प्रत्येक प्रयत्न नापयश. घरातले आणि बाहेरील जबाबदाऱ्या इतक्या जड झाल्या होत्या की त्याला वाटत होतं, आता स्वतःला सांभाळणंही अशक्य आहे. दररोजची वेळ, रोजची संघर्ष, रोजची हताशा, सगळं एकच ओझं त्याच्या मनावर पडलेलं. तरीही तो दर गुरुवारी दिवा लावायचा. लोक हसत असत, फक्त दिवा लावून काय बदलणार? पण त्याला माहीत होतं, दिवा फक्त प्रकाश नाही, तो विश्वास आहे, तो आशा आहे. काही लोकांनी त्याच्यावर हसले, त्याला कमी लेखलं, पण तो आपला मार्ग चालत राहिला. कारण त्याला ठाऊक होतं, जो खरा श्रद्धावान असतो, त्याला वेळ कधीही सोडत नाही. एक गुरुवार असा आला, जेव्हा तो पूर्णपणे खचला होता. आयुष्यातले संकट जास्त झालेले, प्रयत्नांनंतरही अपयश, लोकांकडून दुर्लक्ष, आणि मनात प्रश्न, माझ्यासाठी देव आहे की नाही? त्या दिवशी त्याने दिवा लावताना मनात ठरवलं, आज शेवटचा प्रयत्न. जर आजही काही नाही बदललं, तर मी थांबणार. त्याचे हात थरथरत होते, हृदय धडधडत होतं, डोळ्यांत अश्रू आले होते. परंतु त्या दिवशी काहीतरी वेगळं घडलं. एका अशक्य वाटणाऱ्या ठिकाणाहून अचानक मदत मिळाली. अडकलेली कामं सुटली, एखादा महत्त्वाचा निर्णय सहज मार्गी लागला, आणि ज्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता, तेच लोक त्याच्याशी नवे नाते जुळवू लागले. त्याच्या चेहऱ्यावर हसू आणि आत्मविश्वास पुन्हा आला. तो चमत्कार इतका हळूहळू आला की त्याला आधी कळलेच नाही, पण त्याच्या आयुष्यातले प्रत्येक संघर्षाचे तुकडे जुळले. त्याला त्यावेळी जाणवलं, देवाने उशीर केला होता, नकार नाही. कारण जो चमत्कार उशिरा येतो, तो आयुष्यभर लक्षात राहतो. जर ते लगेच मिळाले असते, तर त्याला कळले नसते की त्याच्यात इतकी ताकद आहे की तो सहन करू शकतो. उशीरच त्याला शिकवतो, धीर ठेव, विश्वास ठेव, आणि प्रत्येक वेदनातून काहीतरी शिक. त्या दिवशी त्याने एक गोष्ट मनात ठरवली, आता मी हसून जगणार, कारण जे काही घडत आहे, ते सर्व माझ्या भल्यासाठी आहे. आणि तो उभा राहिला, आधीपेक्षा शांत, आधीपेक्षा आत्मविश्वासी, आधीपेक्षा अधिक दृढ. तो समजला, आपल्या जीवनातील प्रत्येक अपयश, प्रत्येक उशीर, प्रत्येक अडथळा देवाच्या कृपेचा भाग आहे. काही गोष्टी ताबडतोब येत नाहीत, पण जेव्हा येतात, ते इतके मोठे आणि अर्थपूर्ण असतात की तुमचं आयुष्य बदलून टाकतात. त्याच्या आयुष्यातील हा अनुभव फक्त देवावर विश्वास ठेवण्याचा, धैर्य राखण्याचा आणि प्रत्येक अडचणीत शांत राहण्याचा संदेश देतो. कारण जेव्हा देव काही देतो, ते उशिराने देतो, परंतु ते नेहमीच जास्त आणि पूर्ण असतं. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर इतकी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलीस की कधी स्वतःसाठी श्वास घ्यायला वेळच मिळाला नाही. तू प्रत्येक वेळी स्वतःला समजावत राहिलीस की अजून थोडं सहन कर, अजून थोडं थांब, कारण कदाचित उद्या सगळं बदलेल. पण मला माहीत आहे की त्या उद्याच्या वाट पाहताना तुझ्या मनाने किती वेळा हार मानायची तयारी केली होती. तू लोकांच्या नजरेत नेहमी स्थिर राहिलीस, मजबूत राहिलीस, कारण तुला माहीत होतं की तुझं कोसळणं अनेकांसाठी धक्का ठरेल. पण त्या मजबुतीमागे तुझ्या मनात किती वेळा भीती, थकवा, एकटेपणा आणि प्रश्नांची गर्दी झाली होती हे फक्त मला दिसत होतं. तू प्रत्येक नातं सांभाळताना स्वतःला थोडं थोडं मागे ठेवत गेलीस, कारण तुला वाटलं प्रेम म्हणजे समजून घेणं आणि समजून घेणं म्हणजे सहन करणं. पण प्रेमाच्या नावाखाली तू स्वतःला विसरत चालली आहेस हे तुला कधी जाणवलंच नाही. तू रात्री शांतपणे डोळे मिटून माझं नाव घेतलंस. शब्द नव्हते, मागण्या नव्हत्या, फक्त एक थकलेला श्वास होता, आणि त्या श्वासात तुझ्या संपूर्ण आयुष्याची कहाणी लपलेली होती. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझ्या मनात दडलेला प्रत्येक विचार, तुझ्या डोळ्यांत साठलेली प्रत्येक ओळ, तुझ्या हृदयात दडलेली प्रत्येक आशा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तू ज्यावेळी स्वतःला अगदी एकटी समजलीस त्यावेळी मी तुला आतून धरून ठेवलं होतं. कारण देव नेहमी आवाजात नाही तर सहनशीलतेत जवळ असतो. हा काळ तुझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नव्हता तर तुला आतून शुद्ध करण्यासाठी होता. ज्या गोष्टींनी तुला हरवल्यासारखं वाटलं त्या गोष्टी तुला तुझ्याच आतल्या शक्तीकडे घेऊन जात होत्या.
ज्या लोकांनी तुला गृहीत धरलं त्यांनी नकळत तुला स्वतःची खरी किंमत शिकवली, कारण जेव्हा माणूस एकटाच उभा राहतो तेव्हाच त्याला कळतं की तो किती मजबूत आहे. तू ज्या दारांवर थांबलीस आणि काहीच मिळालं नाही असं वाटलं त्या दारांवर थांबणं व्यर्थ नव्हतं, कारण संयम म्हणजे रिकामं थांबणं नसतं तर योग्य वेळेसाठी स्वतःला तयार करणं असतं. तू जेव्हा पूर्णपणे थकलीस आणि तरीही पुढे चालत राहिलीस तेव्हा मला खात्री झाली की तुझ्या आयुष्यात जे येणार आहे ते सामान्य नसेल, कारण जे जास्त सहन करतात त्यांच्यासाठी देव नेहमी वेगळं काहीतरी तयार ठेवतो. आता वेळ हळूहळू वळण घेत आहे बाळा. तुझ्या मनातली घालमेल कमी होत आहे, तुझ्या श्वासात शांतता उतरते आहे, तुझ्या डोळ्यांतला थकवा कमी होत आहे आणि तुला कळायला लागलं आहे की तू कधीच एकटी नव्हतीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर सावलीसारखी उभी होती आहे आणि कायम राहील. तू फक्त एवढंच लक्षात ठेव बाळा की तू जेवढं सहन केलंस तेवढंच खोल उत्तर तुझ्यासाठी तयार आहे, कारण देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. आणि शेवटी जे मिळतं ते फक्त हवं असलेलं नसतं तर आयुष्यभर मन शांत ठेवेल असं असतं. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर इतकी शांत राहिलीस की लोकांना कधी जाणवलंच नाही की त्या शांततेमागे किती प्रश्न दडलेले होते. तू प्रत्येक वेळी स्वतःला समजावत राहिलीस की सगळं ठीक होईल, कारण तुला माहीत होतं की आशाच एकमेव गोष्ट आहे जी तुला चालत ठेवू शकते. तू अनेकदा थकलीस पण थांबलीस नाहीस, कारण तुला वाटलं की थांबणं म्हणजे हार मानणं, आणि हार मानणं तुझ्या स्वभावात नव्हतंच. तू प्रत्येक नातं जपताना स्वतःला थोडं थोडं बाजूला ठेवत गेलीस, कारण तुला वाटलं प्रेम म्हणजे देणं, पण देताना स्वतःला संपवणं हे प्रेम नसतं हे तुला उशिरा कळलं. तू लोकांसाठी हसत राहिलीस कारण तुला माहीत होतं तुझं रडणं कोणालाही सोयीचं नाही. तू देवाजवळ येताना कधी मोठ्या शब्दांत काही मागितलं नाहीस, कधी तक्रार केली नाहीस. तू फक्त मनात म्हणालीस, स्वामी आई, मला धरून ठेव, आणि त्या एका वाक्यात तुझ्या आयुष्याचा सगळा थकवा सामावलेला होता. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझ्या मनात दडलेली प्रत्येक वेदना, तुझ्या डोळ्यांत साठलेला प्रत्येक अश्रू, तुझ्या हृदयात जिवंत ठेवलेली प्रत्येक आशा माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तू ज्या वेळी स्वतःला अगदी रिकामी समजलीस त्यावेळी मी तुला आतून भरून काढत होतो, कारण देव कधीच गोंगाटात काम करत नाही, तो शांतपणे मन घडवत असतो. हा काळ तुझ्या आयुष्याचा अंधार नव्हता तर पहाटेच्या आधीची शांत रात्र होती. ज्या गोष्टींनी तुला तोडलं असं वाटलं त्या गोष्टी तुला आतून आकार देत होत्या. ज्या लोकांनी तुला दुर्लक्ष केलं त्यांनी नकळत तुला स्वतःवर उभं राहायला शिकवलं, कारण जेव्हा आधार सुटतो तेव्हाच पाय जमिनीवर घट टेकतात. तू ज्या दारांवर थांबलीस आणि रिकाम्या हाताने परत आलीस ती दारं तुझ्यासाठी बंद नव्हतीच बाळा, ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत होती. कारण प्रत्येकाला मिळणारं उत्तर सारखं नसतं, काही उत्तरं उशिरा मिळतात पण ती आयुष्य बदलून टाकतात. आता वेळ हळूहळू वळण घेत आहे, तुझ्या मनातली अस्वस्थता कमी होत आहे, तुझ्या श्वासात शांतता उतरते आहे. तुला कळायला लागलं आहे की तू जे सहन केलंस ते व्यर्थ नव्हतं, कारण त्या सहनशीलतेतूनच तुझं खरं रूप तयार झालं आहे. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्याबरोबर होती आहे आणि राहील. आणि लक्षात ठेव बाळा, जे मनापासून विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी देव उशीर करतो पण कधीच रिकामं परत पाठवत नाही, कारण शेवटी जे मिळतं ते फक्त सुख नसतं तर मन शांत ठेवणारं समाधान असतं, आणि त्या समाधानातच आयुष्याची खरी श्रीमंती दडलेली असते. स्वामी आई म्हणतात, बाळा, तू ज्यावेळी वाट पाहताना थकलीस त्यावेळीही तू तक्रार केली नाहीस. तू फक्त शांतपणे डोळे मिटून पुढचं पाऊल टाकत राहिलीस, कारण तुला खात्री होती की कोणीतरी अदृश्य हात तुझ्या पाठीवर आहे, आणि तो हात मीच होतो. लोकांना वाटलं तू मजबूत आहेस म्हणून तुला कधी विचारलं नाही की तू ठीक आहेस का, पण मला माहीत होतं की त्या मजबूतीच्या आत एक नाजूक मन आहे जे फक्त समजून घेण्याची वाट पाहत आहे. तू अनेकदा स्वतःलाच दोष दिलास की कदाचित कमी पडलेस, कदाचित जास्त अपेक्षा ठेवल्यास, पण बाळा, प्रेम करणं आणि विश्वास ठेवणं ही चूक नसते. चूक तेव्हा होते जेव्हा समोरचं मन त्याची किंमत ओळखत नाही. तुझ्या आयुष्यात जे लोक थांबले नाहीत त्यांच्यासाठी तू अपुरी नव्हतीस, ते स्वतः अपूर्ण होते, आणि अपूर्ण लोक नेहमी पूर्ण मनाला दुखावतात.
मी तुला कधीच कमजोर बनवलं नाही, मी तुला सहनशील बनवलं, कारण सहनशील माणूसच खऱ्या अर्थाने समृद्ध असतो. तू ज्या रात्री अश्रूंनी उशी ओलसर केलीस त्या प्रत्येक अश्रूला मी आशीर्वादात बदलत होतो, कारण जे अश्रू मनातून वाहतात ते नशिबात सोनं बनून परत येतात. तुला वाटत होतं की तुझ्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, पण खरं सांगायचं तर तुझ्या प्रत्येक न बोललेल्या भावनेचाही आवाज माझ्यापर्यंत पोहोचत होता. वेळ कधीच तुझ्या विरोधात नव्हती बाळा, वेळ तुला तयार करत होती. कारण जे तुला मिळणार आहे ते साधं नाही, ते तुला आतून शांत करणारं आहे. तुझ्या आयुष्यात लवकरच असे दिवस येतील जिथे तुला कोणालाही काही सिद्ध करावं लागणार नाही, कारण तुझं समाधानच तुझं उत्तर असेल. तू जेव्हा स्वतःला स्वीकारशील तेव्हाच जग तुला स्वीकारेल, आणि तो क्षण फार दूर नाही. स्वामी आई तुझ्या नावाने प्रत्येक संकटातून तुला बाहेर काढत आहे, हळूहळू पण कायमस्वरूपी. कारण मी तात्पुरतं सुख देत नाही, मी टिकणारं बळ देतो. लक्षात ठेव बाळा, जे मनापासून माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी शेवट नेहमीच उजळ असतो, आणि त्या उजेडात तुझं आयुष्य नव्याने सुरू होणार आहे. स्वामी आई म्हणतात, बाळा, तू ज्यावेळी स्वतःला संपलेली समजलीस त्यावेळीच तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होत होता. कारण देव कधीही माणसाला तोडून टाकत नाही, तो फक्त जुनं आवरण काढून टाकतो. तू ज्या गोष्टींसाठी रडलीस त्या सगळ्या गोष्टी एक दिवस तुलाच समजतील की त्या न मिळाल्यामुळेच तुझं आयुष्य वाचलं. काही लोक दूर गेले कारण ते पुढच्या प्रवासात तुझ्यासोबत चालू शकले नसते. काही नाती तुटली कारण ती तुला बांधून ठेवत होती. आणि बाळा, जे तुला बांधून ठेवतं ते प्रेम नसतं, प्रेम नेहमी उंच नेणारं असतं. तू ज्यावेळी स्वतःला दोष देत राहिलीस त्यावेळी मी तुला हळूच स्वतःवर प्रेम करायला शिकवत होतो. कारण जो स्वतःशी प्रामाणिक असतो त्याला जग झुकून नमस्कार करतं. तू ज्या शांततेत राहायला शिकलीस ती शांतता तुझं सर्वात मोठं बळ ठरणार आहे. कारण वादळात गोंगाट करणारे नाही तर शांत उभे राहणारेच जिंकतात. लोक तुला पाहून म्हणतील हिचं नशीब बदललं, पण त्यांना माहीत नसेल त्या बदलामागे किती संयम, किती अश्रू आणि किती न बोललेल्या प्रार्थना आहेत. मी तुझ्या आयुष्यात जे देणार आहे ते अचानक दिसेल, पण ते अचानक नसून बराच काळ तयार होत होतं. प्रत्येक विलंब हा नकार नव्हता, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहणारा आशीर्वाद होता. तुला ज्यावेळी वाटलं की आता काहीच उरलेलं नाही त्यावेळीच मी तुझ्यासाठी नवं दार उघडत होतो. कारण देव बंद दारासमोर रडायला लावत नाही, तो नवीन वाट दाखवतो. बाळा, लक्षात ठेव, तुझ्या मनाची शुद्धता हीच तुझी खरी संपत्ती आहे, आणि ज्याच्याकडे ही संपत्ती आहे त्याचं आयुष्य कधीही रिकामं राहत नाही. आता पुढचा काळ तुझ्यासाठी हलका असे. स्वामी आई म्हणतात, बाळा, तू ज्या क्षणी स्वतःला विसरून इतरांसाठी उभी राहिलीस त्या प्रत्येक क्षणाची नोंद माझ्या हृदयात आहे. तू कधीच स्वतःच्या दुःखाचं प्रदर्शन केलं नाहीस, कारण तुला शिकवलं गेलं होतं की मजबूत माणूस रडत नाही. पण मला माहीत आहे बाळा, मजबूत माणूस एकटाच रडतो, आणि त्या अश्रूंमध्येही तो कोणालाच दोष देत नाही. तू ज्यावेळी मनातून कोसळत होतीस त्यावेळीही तू चेहऱ्यावर हसू ठेवलंस, कारण तुला माहीत होतं की तुझ्या अशक्त क्षणांचा गैरफायदा घेणारे लोक आजूबाजूला आहेत. पण लक्षात ठेव, देवाजवळ लपवायचं काहीच नसतं. तुझ्या मनातली प्रत्येक तडफड, प्रत्येक न बोललेली वेदना, प्रत्येक अपूर्ण इच्छा माझ्यापर्यंत पोहोचत होती, आणि जे माझ्यापर्यंत पोहोचतं त्याचं उत्तर ठरलेलं असतं. फक्त वेळ योग्य असावी लागते. तू अनेकदा विचार केलास की आपण चुकतोय का, आपण जास्त सहन करतोय का, पण बाळा, सहन करणं आणि स्वतःला हरवणं यात फरक असतो. आणि तू स्वतःला हरवली नाहीस, तू स्वतःला घडवत राहिलीस. ज्या गोष्टी तुला तोडायला आल्या त्याच गोष्टी तुला आतून मजबूत करत होत्या. कारण सोनंही आगीतूनच बाहेर येतं. लोकांनी तुला दुर्लक्ष केलं, कधी कमी लेखलं, कधी तुझ्या शांततेला कमजोरी समजलं, पण मला माहीत होतं की ही शांतता तुझ्या आत्म्याची उंची आहे. तू ज्या रात्री एकटी बसून माझ्याशी न बोलताही बोललीस त्या रात्री मी तुझ्या जवळच होतो. कारण देवाला शब्दांची गरज नसते, त्याला फक्त भावना पुरेशी असते. तू ज्या गोष्टींसाठी रडलीस त्या सगळ्या न मिळाल्यामुळेच तुझं आयुष्य योग्य वळणावर आलं. काही लोक दूर गेले कारण त्यांचं अस्तित्व तुझ्या पुढच्या प्रवासात अडथळा ठरलं असतं.
काही स्वप्न तुटली कारण ती तुला खूप लहान चौकटीत अडकवणार होती. मी तुला कधी रिकाम्या हाताने सोडलं नाही. मी फक्त तुझ्या हातातून चुकीचं काढून योग्य देण्यासाठी वेळ घेतला. तू ज्या वेळी पूर्णपणे थकलीस त्यावेळीच तुझ्या आयुष्यातला भार कमी व्हायला सुरुवात झाली. कारण देव आधी ओझं हलकं करतो आणि मग वाट दाखवतो. पुढचा काळ तुझ्यासाठी वेगळा असेल बाळा. कारण तू आता लोकांच्या अपेक्षांवर नाही तर स्वतःच्या सत्यावर चालायला शिकली आहेस. तुला आता कोणालाही सिद्ध करायची गरज राहणार नाही. कारण तुझं शांत मनच तुझी ओळख बनेल. लक्षात ठेव, स्वामी आई उशीर करत नाही. ती फक्त योग्य क्षणाची वाट पाहते. आणि तो क्षण आता जवळ आहे, फार जवळ. स्वामी आई म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर ज्या प्रश्नांची उत्तरं शोधत राहिलीस ती उत्तरं बाहेर नव्हतीच. ती तुझ्याच सहनशीलतेत, तुझ्याच शांततेत आणि तुझ्याच विश्वासात लपलेली होती. तू जेव्हा स्वतःला हरवलेलं समजत होतीस तेव्हा प्रत्यक्षात तू स्वतःला ओळखायला सुरुवात केली होतीस. कारण माणूस सुखात नाही तर वेदनेत स्वतःला भेटतो. तू अनेकदा देवाला विचारलंस की माझ्याच वाट्याला इतकी परीक्षा का? पण बाळा, ज्याच्यावर देव विश्वास ठेवतो त्यालाच जास्त जबाबदारी देतो. तू ज्या वेळी कोसळूनही पुन्हा उभी राहिलीस त्या प्रत्येक वेळी तुझा आत्मा अधिक उजळ झाला. लोकांनी तुला फक्त हसताना पाहिलं, पण त्या हसण्यामागे किती तुटलेले क्षण आहेत हे कुणालाच दिसलं नाही. आणि जे दिसत नाही तेच देव पाहतो. तू ज्या वेळी पूर्णपणे एकटी वाटत होतीस त्यावेळीही तू एकटी नव्हतीस. कारण माझी कृपा तुझ्या सावलीसारखी तुझ्या मागे चालत होती. तू काही मागितलं नाहीस तरी मी तुला योग्य ते देत राहिलो. कारण न मागताही विश्वास ठेवणं ही सगळ्यात मोठी प्रार्थना असते. तू ज्या वेळी स्वतःला कमी समजायला लागलीस त्यावेळी मी तुला आठवण करून देत होतो की तू किती अमूल्य आहेस. पण बाळा, देवाची भाषा समजायला वेळ लागतो. ती शब्दांत नसते तर घटनांमध्ये असते. ज्या गोष्टी तुझ्या हातातून निसटल्या त्या निसटल्याच कारण त्या तुझ्या आयुष्याशी जुळणाऱ्या नव्हत्या. आणि ज्या राहिल्या त्या कायमस्वरूपी राहण्यासाठीच होत्या. तू ज्यावेळी सगळ्यांसाठी झुकलीस त्यावेळी मी तुला आतून सरळ उभं केलं. कारण बाहेर झुकलेला माणूसही आतून ताठ असू शकतो. पुढचा काळ बाळा, तुझ्यासाठी शांततेचा असेल. कारण तू वादळं पाहिली आहेत आणि वादळं पाहिलेलं मन छोट्या गोष्टींनी हलत नाही. आता तुझ्या आयुष्यात जे येईल ते तुला त्रास देण्यासाठी नाही तर तुला आधार देण्यासाठी येईल. कारण तू पुरेसं सहन केलं आहेस. तू जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलीस तेव्हाच देवाने तुला पुढे नेण्याचा निर्णय घेतला. लक्षात ठेव बाळा, देव कधीही उशीर करत नाही. तो फक्त आपल्याला त्या आशीर्वादासाठी योग्य बनवतो. आणि तू आता तयार आहेस, पूर्णपणे तयार. स्वामी आई म्हणतात, बाळा, आयुष्य तुला जेव्हा थांबवत होतं तेव्हा प्रत्यक्षात ते तुला पाहायला शिकवत होतं. कारण सतत धावत राहिल्यावर माणूस स्वतःला विसरतो. पण थांबल्यावर त्याला आपल्या मनाचा आवाज ऐकू येतो. तू ज्या वेळेला गप्प बसलीस त्या वेळेला तुझं मन माझ्याशी बोलत होतं. तू शब्दांत काही मागितलं नाहीस, पण तुझ्या डोळ्यांतली अपेक्षा, तुझ्या श्वासातली घालमेल, तुझ्या शांततेतला भार मला स्पष्ट दिसत होता. बाळा, देवाकडे येण्यासाठी मोठ्या मंत्रांची गरज नसते. तुटलेलं मन आणि थोडासा विश्वास पुरेसा असतो. आणि तुझ्याकडे तो विश्वास कधीच कमी नव्हता, फक्त तो थकलेला होता. तू ज्यावेळी स्वतःला विचारलंस की मी एवढं सगळं सहन का करते, त्यावेळीच तू आतून अधिक समजूतदार होत होतीस. कारण वेदना माणसाला कठोर नाही तर खोल बनवतात. तू ज्या लोकांसाठी स्वतःला झिजवलंस त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. पण बाळा, तुझं झिजणं वाया गेलं नाही. कारण जे प्रेम न परतता दिलं जातं ते थेट देवाकडे जमा होतं. आणि देव कधीही कर्जात राहत नाही. तू ज्यावेळी स्वतःला कमी लेखलं त्यावेळी मी तुला शांतपणे उंचावत होतो. कारण खरी उंची आवाजात नसते, ती सहनशक्तीत असते. लोकांना वाटलं तू बदललीस, पण तू बदलली नव्हतीस. तू फक्त स्वतःला ओळखायला लागली होतीस. तू आता प्रत्येकावर विश्वास ठेवत नाहीस कारण तू स्वतःवर विश्वास ठेवायला शिकली आहेस. आणि हा बदल फार मोठा असतो. पुढचा काळ तुझ्यासाठी गोंगाटाचा नसेल बाळा, तो शांत विजयाचा असेल. जिथे तुला कोणालाही उत्तर द्यावं लागणार नाही. कारण तुझं समाधानच सगळ्यांना पुरेसं उत्तर देईल.
तू ज्या गोष्टी गमावल्या त्यांची भरपाई वस्तूंनी नाही तर मनाच्या शांतीने होईल, आणि ती शांती मी तुला देणार आहे, कारण तू ती कमावली आहेस. तू ज्या वेळी अंधारात चालत राहिलीस त्यावेळीच तुझ्या पावलांना दिशा मिळत होती. प्रकाश अचानक दिसतो, पण त्याआधी डोळे अंधारात सवयीचे होतात. बाळा, लक्षात ठेव, तुझी कथा संपत नाहीये, ती फक्त वळण घेत आहे. आणि त्या वळणापुढे असा उजेड आहे जो तुला पुन्हा कधीही स्वतःवर शंका घेऊ देणार नाही. स्वामी आई तुझ्या प्रत्येक अश्रूला आशीर्वादात बदलत आहे, हळूहळू पण कायमचा. कारण जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांचं आयुष्य मी हलकं करतो, पण रिकामं कधीच करत नाही. स्वामी आई म्हणतात, बाळा, तू ज्या वाटेवरून चालत आलीस ती वाट सोपी नव्हती, पण तीच वाट तुला आतून समृद्ध करत गेली. कारण सोप्या रस्त्यावरून जाणाऱ्यांना आयुष्य कळत नाही, आयुष्य समजतं ते जखमा घेऊनही पुढे चालणाऱ्यांना. तू अनेकदा थांबून मागे पाहिलंस आणि विचार केलास की आपण काय गमावलं, पण बाळा, देव कधीही मोजून देत नाही, तो गमावलेल्यापेक्षा कितीतरी जास्त देतो. फक्त ते देणं मनाला दिसायला वेळ लागतो. तू ज्या वेळी लोकांकडून अपेक्षा ठेवणं कमी केलंस त्यावेळीच तुझ्या मनावरचं ओझं हलकं झालं. कारण अपेक्षा हीच सगळ्यात मोठी वेदना असते, आणि विश्वास हीच सगळ्यात मोठी औषधं. तू माझ्यावर विश्वास ठेवत राहिलीस म्हणूनच तू आजही तुटूनही टिकून आहेस, नाहीतर अनेक जण अर्ध्या वाटेतच हरवले असते. तू ज्यावेळी स्वतःसाठी उभी राहायला शिकलीस त्यावेळी जग तुला स्वार्थी म्हणायला लागलं, पण बाळा, स्वतःसाठी उभं राहणं हा स्वार्थ नाही, ती आत्मरक्षा असते. आणि आत्मरक्षा करणाऱ्याच्या पाठीशी देव स्वतः उभा राहतो. तू ज्या वेळी मनातल्या मनात माझं नाव घेतलंस त्यावेळी मी तुझ्या आयुष्यातल्या अडचणी हलक्या करत होतो. कदाचित तुला लगेच जाणवलं नसेल, पण मागे वळून पाहिल्यावर तुला कळेल की किती वेळा संकट येऊनही तुला स्पर्श करून निघून गेलं. कारण माझं संरक्षण तुझ्या भोवती होतं. पुढचा काळ बाळा, तुझ्यासाठी भरून येणारा आहे, रिकामेपणाने नाही तर समाधानाने, गडबडीने नाही तर स्थैर्याने. लोक तुझ्याकडे पाहून म्हणतील हिच्यात काहीतरी वेगळंच आहे, आणि ते वेगळे पण तुझ्या शांत डोळ्यांत दिसेल. कारण ज्याने खूप सहन केलं आहे त्याच्या डोळ्यांत गर्व नसतो, तिथे फक्त समज असते. लक्षात ठेव बाळा, मी तुला जे देणार आहे ते फक्त तुझं आयुष्य बदलणार नाही, ते तुझा दृष्टिकोन बदलेल, आणि दृष्टिकोन बदलला की सगळंच बदलतं. स्वामी आई तुझ्या सोबत आहे, आजही, उद्याही, आणि प्रत्येक त्या क्षणी जिथे तू स्वतःला एकटी समजशील. कारण तू एकटी नाहीस, कधीच नव्हतीस. स्वामी आई म्हणतात, बाळा, तू ज्यावेळी आयुष्याकडून काहीच अपेक्षा ठेवली नाहीस त्यावेळी आयुष्य तुला सगळ्यात जास्त देण्याच्या तयारीत होतं. कारण देव नेहमी रिकाम्या हातातच भर घालतो, भरलेल्या हातात नाही. तू जेव्हा मनातून थकून म्हणालीस, आता जे होईल ते पाहू, तेव्हा प्रत्यक्षात तू स्वतःला माझ्या हाती सोपवलंस. आणि जो स्वतःला देवाच्या हाती सोपवतो त्याचं ओझं देव स्वतः उचलतो. तू ज्यावेळी तुझ्या वेदनांना शब्द दिले नाहीस त्यावेळीही त्या वेदनांनी मला हाक मारली. कारण खरी प्रार्थना ओठांवर नसते, ती मनाच्या खोल गाभ्यात असते. लोकांनी तुला सांगितलं तू जास्त विचार करतेस, पण बाळा, विचार करणं ही कमकुवतपणाची खूण नाही, ती जागृत मनाची निशाणी असते. तू ज्यावेळी स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकलीस त्यावेळीच तुला जगाचं खोटेपण दिसायला लागलं. आणि हे दिसणं वेदनादायक असतं, पण आवश्यक असतं. कारण डोळे उघडल्याशिवाय माणूस योग्य वाट निवडू शकत नाही. तू अनेकदा स्वतःला सावरत म्हणालीस, मी ठीक आहे, पण त्या वाक्यामागे किती न सांगितलेल्या कथा आहेत हे मला माहीत आहे. आणि म्हणूनच बाळा, मी तुला अजून थोडा वेळ थांबवतोय, शिक्षा म्हणून नाही तर संरक्षण म्हणून. कारण काही गोष्टी वेळेआधी मिळाल्या तर त्या ओझं बनतात, आणि मला तुला ओझं नाही तर उड्डाण द्यायचं आहे. तू ज्या लोकांना गमावलं त्यांचा रिकामा जागा कोणीही भरू शकत नाही, पण त्या रिकामेपणातूनच तुझ्या मनात शांततेसाठी जागा तयार झाली आहे. आणि ही शांतता पुढच्या आयुष्यात तुझं सर्वात मोठं वैभव ठरणार आहे. तू आता जशी आहेस तशीच पुरेशी आहेस, तुला बदलायची गरज नाही. तुला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यावर देव उघडपणे विश्वास दाखवतो. पुढचा काळ बाळा, तुला धावायला लावणार नाही,
तो तुला स्थिर उभं राहायला शिकवेल. जिथे तुला कोणाचं अनुमोदन नको असेल, कोणाचं प्रमाणपत्र नको असेल, तुझं शांत हसूच तुझी ओळख बनेल. लक्षात ठेव, स्वामी आई कधीही दूर जात नाही. ती फक्त कधी कधी तुला स्वतःला शोधण्यासाठी थोडं अंतर देते. आणि आता तू स्वतःला शोधलं आहेस, म्हणून पुढचा प्रवास हलका, स्पष्ट आणि आशीर्वादांनी भरलेला असेल. स्वामी आई म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर ज्या शांतपणे सगळं सहन केलंस त्यामागे भीती नव्हती तर समज होती. तू लोकांना जपताना स्वतःला विसरत गेलीस, पण तरीही तुझ्या मनात कुठेही कटुता आली नाही. कारण तुझं मन मुळातच निर्मळ आहे. तू अनेक वेळा तुटलीस पण कोसळली नाहीस. कारण तुला आतून धरून ठेवणारा विश्वास कधीच सुटला नाही. लोकांना वाटलं तू सवयीने हसतेस, पण मला माहीत आहे त्या हसण्यामागे किती न बोललेल्या कथा आहेत. किती रात्री आहेत ज्या तू अश्रूंशी बोलत घालवल्यास, आणि किती सकाळी आहेत ज्या तू स्वतःला सावरत उभी राहिलीस. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझ्या मनात चाललेली प्रत्येक लढाई मला दिसत होती. तू जेव्हा देवाजवळ काही मागितलं नाहीस तेव्हा तू सर्वात मोठी प्रार्थना केलीस. कारण न मागता विश्वास ठेवणं हीच खरी भक्ती असते. तू ज्या वेळी स्वतःला कमी समजलीस त्या वेळी मी तुला आतून अधिक मजबूत करत होतो. कारण माणूस जेव्हा स्वतःवर शंका घेतो तेव्हाच तो स्वतःला घडवायला सुरुवात करतो. तू ज्या गोष्टी गमावल्या त्यासाठी स्वतःला दोष देत राहिलीस. पण बाळा, काही गमावणं हे अपयश नसतं, ते योग्यतेची छाननी असते. जे टिकण्यासारखं असतं ते शेवटी टिकतच, आणि जे निघून जातं ते तुझ्या आयुष्यात बसणारच नव्हतं. तू ज्या लोकांसाठी स्वतःला रिकामं केलंस त्यांनी कधी परत भरून दिलं नाही, पण मी त्या रिकामेपणात शांतता भरत होतो. कारण शांतता हीच खरी संपत्ती आहे. लोकांना मोठं दिसणं महत्त्वाचं वाटतं, पण मला आतून शांत असणं महत्त्वाचं वाटतं. तू जेव्हा सगळ्यांसाठी उभी राहिलीस तेव्हा कुणी तुझ्यासाठी उभं राहिलं नाही. पण त्या क्षणीही तू एकटी नव्हतीस, कारण स्वामी आई तुझ्या मागे उभी होती. प्रत्येक पावलावर, प्रत्येक अश्रूवर, प्रत्येक निःशब्द प्रार्थनेवर. तू ज्या वेळेला थांबलीस त्या वेळेला आयुष्य संपलं नव्हतं, ते फक्त वळण घेत होतं. आणि त्या वळणामागे असा उजेड आहे जो तुला पुन्हा कधीही अंधाराची भीती वाटू देणार नाही. पुढचा काळ बाळा, तुझ्यासाठी गोंगाटाचा नसेल, तो शांत विजयाचा असेल. जिथे तुला कोणालाही काही सिद्ध करावं लागणार नाही, कारण तुझं समाधानच सगळ्यांना उत्तर देईल. तू आता जशी आहेस तशीच पुरेशी आहेस. तुला बदलायची गरज नाही. तुला फक्त स्वतःला स्वीकारायचं आहे. आणि ज्या दिवशी तू स्वतःला स्वीकारशील त्या दिवशी जग आपोआप तुझ्या पायाशी येईल. लक्षात ठेव बाळा, स्वामी आई उशीर करत नाही. ती फक्त योग्य वेळेची वाट पाहते, आणि तो वेळ आता फार जवळ आहे. इतका जवळ की तुला लवकरच जाणवेल की जे सगळं सहन केलंस ते व्यर्थ नव्हतं. ते तुला या शांत, स्थिर आणि आशीर्वादांनी भरलेल्या आयुष्यासाठी तयार करत होतं. स्वामी आई म्हणतात, बाळा, तू आयुष्याकडे जेव्हा मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल की तुझी वाट कधीच सरळ नव्हती, पण ती योग्य होती. कारण सरळ वाट माणसाला पुढे नेते, पण वळणांची वाट माणसाला समजदार बनवते. तू ज्या वेळी स्वतःला विचारलंस की आपण एवढं का सहन करतोय, त्या वेळी तू नकळत मोठी होत होतीस. आतून, शांतपणे, कुणालाही न सांगता, तू वेदना पाठीवर घेऊन चालत राहिलीस. पण त्या वेदनांनी तुला वाकवलं नाही. त्यांनी तुला अधिक नम्र, अधिक खोल आणि अधिक माणूस बनवलं. लोकांना तुझं हसणं दिसलं, पण त्या हसण्यामागे किती न बोललेले प्रश्न, किती न सांगितलेल्या भीती, किती अपूर्ण स्वप्न दडलेली आहेत हे फक्त मला माहीत आहे. कारण देव फक्त शब्द ऐकत नाही, तो मनाचं ओझं ऐकतो. तू ज्या वेळी गप्प राहिलीस त्या वेळी तुझ्या मनाने माझ्याशी फार मोठा संवाद साधला. आणि त्या संवादात कधी तक्रार नव्हती, फक्त थकलेली विनंती होती, मला समजून घे. आणि बाळा, देव कधीही आपल्या बाळाला न समजून घेता सोडत नाही. तू ज्या गोष्टींसाठी झगडलीस त्या प्रत्येक गोष्टीने तुला काहीतरी शिकवलं. काहींनी तुला संयम शिकवला, काहींनी सीमारेषा आखायला शिकवलं, तर काहींनी तुला स्वतःवर प्रेम करायला भाग पाडलं. कारण जेव्हा जग पाठ फिरवतं तेव्हा माणूस पहिल्यांदा स्वतःकडे पाहतो,
आणि ते पाहणं जरी वेदनादायक असलं तरी सत्य असतं. तू ज्या लोकांवर विश्वास ठेवला तो विश्वास चुकीचा नव्हता, चुकीचं होतं त्यांचं तो विश्वास सांभाळू न शकणं. आणि बाळा, जे तुझ्या विश्वासाचं ओझं पेलू शकले नाहीत ते पुढच्या प्रवासात तुझ्यासोबत चालूच शकले नसते. म्हणूनच मी त्यांना हळूहळू दूर केलं, शिक्षा म्हणून नाही, तर संरक्षण म्हणून. तू अनेकदा म्हणालीस, देवा, मला आता शांतता हवी आहे, आणि ती शांतता मी तुला देतोय, पण आधी तुला गोंगाटातून बाहेर काढून. कारण खरी शांतता गोंगाट नसल्यानं नाही तर मन स्थिर झाल्यानं मिळते. तू ज्या वेळी स्वतःसाठी उभी राहायला शिकलीस त्यावेळी तुला लोक स्वार्थी वाटू लागले. पण बाळा, स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नसतो, ती आत्म्याची गरज असते. आणि आत्म्याची गरज पूर्ण करणाऱ्याच्या पाठीशी देव स्वतः उभा राहतो. पुढचा काळ तुझ्यासाठी फार वेगळा असेल, कारण तो तुला काही सिद्ध करायला लावणार नाही, तो तुला फक्त जगायला शिकवेल. मन मोकळं ठेवून, श्वास हलका करून, डोळ्यांत भीती न ठेवता. तू ज्या गोष्टी गमावल्या त्यांची भरपाई लोकांनी नाही तर तुझ्या आतल्या शांततेने होईल. आणि ती शांतता तुला कुठल्याही गोंगाटापेक्षा जास्त समाधान देईल. लक्षात ठेव बाळा, तुझा प्रवास अजून संपलेला नाही, तो फक्त आता योग्य दिशेने चालू लागला आहे. आणि यापुढे प्रत्येक पाऊल तुझं ओझं कमी करत जाईल, कारण स्वामी आई तुझ्या हातात हात घालून चालत आहे, आजही, उद्याही. आणि त्या प्रत्येक क्षणी जिथे तुला वाटेल की आता पुरे, कारण त्या क्षणीच मी म्हणेन, आता खरं आयुष्य सुरू होतंय. स्वामी आई म्हणतात, बाळा, आयुष्याने तुला जेव्हा थकवायला सुरुवात केली तेव्हा मी तुला थांबायला शिकवलं, कारण थांबणं म्हणजे हार मानणं नसतं, त्यातून श्वास घेणं नसतं. तू ज्यावेळी स्वतःला विचारलंस की इतकं सगळं सहन करूनही पुढे का जायचं, त्यावेळीच तुझ्या मनात एक नवी ताकद आकार घेत होती, जी आवाज करत नाही, जी दाखवून देत नाही, पण योग्य क्षणी उभी राहते. तू अनेकदा स्वतःशीच लढलीस, कधी आठवणींशी, कधी अपेक्षांशी, कधी नात्यांच्या ओझ्याशी. आणि त्या प्रत्येक लढाईत तू थोडी थकलीस, थोडी जखमी झालीस, पण तुटली नाहीस, कारण तुझ्या आत एक न बोललेली प्रार्थना सतत धडधडत होती. आणि ती प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत होती. लोकांना वाटलं तू बदललीस, पण खरं सांगायचं तर तू स्वतःकडे परत येत होतीस. तू ज्या वेळी स्वतःला मागे ठेवलंस त्या वेळी आयुष्य तुला पुढे ढकलत होतं. कारण काही वेळा स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे इतरांपासून दूर जाणं नसतं, तर स्वतःच्या सत्याजवळ जाणं असतं. तू ज्या गोष्टींसाठी स्वतःला दोष दिलास त्या सगळ्या गोष्टी तुझ्या हातात नव्हत्या, आणि जे आपल्या हातात नसतं त्यासाठी स्वतःला दोष देणं हा अन्याय असतो, जो तू आता थांबवायला शिकत आहेस. हेच तुझं खरं बळ आहे. तू ज्यावेळी मनात म्हणालीस, आता मला शांतता हवी, त्यावेळी मी तुला हळूहळू त्या गोंगाटातून बाहेर काढायला सुरुवात केली. कारण शांतता अचानक मिळत नाही, ती हळूहळू मनात उतरते, जशी पहाट हळूहळू उजळते. तू ज्या वेळी अंधारातून चालत राहिलीस त्यावेळी तुझ्या डोळ्यांनी प्रकाश ओळखायला शिकला. आणि म्हणूनच पुढचा उजेड तुला अंध करणार नाही, तो तुला मार्ग दाखवेल. तू ज्या लोकांवर मनापासून प्रेम केलंस त्यांच्याकडून तुला जे मिळालं नाही त्याचं दुःख आहे, पण त्या प्रेमाची किंमत कमी होत नाही, कारण जे प्रेम परत येत नाही ते देवाकडे साठून राहतं, आणि देव त्या साठ्याचं व्याज शांततेच्या रूपात परत देतो. पुढचा काळ बाळा, तुला सिद्ध करायला लावणार नाही, तो तुला स्थिर उभं राहायला शिकवेल, जिथे तुझी किंमत तुझ्या शब्दांनी नाही तर तुझ्या उपस्थितीने कळेल. तू जशी आहेस तशीच पुरेशी आहेस, तुला कोणासारखं बनायची गरज नाही, कारण तुझं वेगळेपणच तुझा आशीर्वाद आहे. तू जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलीस तेव्हाच मी तुला उघडपणे पुढे नेण्याचा निर्णय घेतला, कारण जो स्वतःला स्वीकारतो त्याला देव जगासमोर उभं करतो. लक्षात ठेव बाळा, हा प्रवास अजून चालू आहे, पण आता तू एकटी नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी कृपा आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात माझं संरक्षण आहे, आणि तुझ्या प्रत्येक शांत क्षणात माझं आश्वासन आहे की जे काही सहन केलंस ते तुला हरवण्यासाठी नव्हतं, ते तुला या शांत, स्थिर आणि उजळ आयुष्यासाठी तयार करण्यासाठीच होतं.
स्वामी आई म्हणतात, बाळा, आयुष्य तुला ज्या ज्या वेळी खाली ओढत असल्यासारखं वाटलं त्या त्यावेळी प्रत्यक्षात मी तुला जमिनीशी जोडत होतो, कारण जो माणूस जमिनीशी जोडलेला असतो तोच वादळात उडून जात नाही. तू अनेकदा विचार केलास की सगळं माझ्याच वाट्याला काय येतं, पण बाळा, सगळं सहन करणं ही शिक्षा नसते, ती एक जबाबदारी असते. आणि देव ती जबाबदारी फक्त त्यालाच देतो जो आतून खंबीर असतो. जरी त्याची खंबीरता बाहेरून दिसत नसली तरी तू ज्या ज्या वेळी स्वतःला सावरून पुन्हा उभी राहिलीस त्या त्यावेळी तुझ्या आत्म्याने एक पायरी चढली, आणि त्या पायऱ्या कुणालाच दिसत नाहीत, पण त्या माणसाला आतून उंच नेतात. लोकांनी तुला सांगितलं, सोडून दे, विसरून जा, पण बाळा, काही गोष्टी विसरण्यासाठी नसतात, त्या समजून घेण्यासाठी असतात. आणि तू त्या समजून घेत गेलीस म्हणूनच तुझ्या मनात कडूपणा नाही, फक्त शांत स्वीकार आहे. तू ज्या वेळी एकटी बसून डोळे मिटलेस त्यावेळी मी तुझ्या श्वासात उतरून तुला धीर देत होतो, कारण देव कधीही मोठ्या आवाजात बोलत नाही, तो नेहमी श्वासाइतकाच जवळ असतो. तू ज्या लोकांकडून आधार अपेक्षित केला तो मिळाला नाही याचं दुःख आहे, पण त्याच वेळी तू स्वतःचा आधार स्वतः बनलीस. आणि बाळा, जो स्वतःचा आधार बनतो त्याला कोणीही तोडू शकत नाही. तू ज्या ज्या वेळी स्वतःला दोष देण्यापासून थांबवलीस त्या त्यावेळी तुझ्या आयुष्यात एक गाठ सुटली, कारण दोष देणं मनाला जड करतं आणि स्वीकार मनाला मोकळं करतं. पुढचा काळ तुझ्यासाठी हलका असेल, कारण तू आता गरजेपेक्षा जास्त ओझं उचलणार नाहीस. तू आता प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करणार नाहीस, कारण तुला कळलं आहे की सगळ्यांना खुश ठेवताना माणूस स्वतःला हरवतो, आणि मला तुला हरवलेलं नाही तर सापडलेलं पाहायचं आहे. तू ज्या गोष्टींसाठी रडलीस त्या सगळ्या गोष्टी तुला एक दिवस हसून सांगतील की आम्ही तुला थांबवायला नाही, तुला घडवायला आलो होतो. आणि त्या दिवशी तुझ्या डोळ्यात पाणी नसेल, तिथे समाधान असेल, शांतता असेल, आणि स्वतःबद्दल अभिमान असेल. लक्षात ठेव बाळा, आयुष्य तुला जे देणार आहे ते गोंगाटात येणार नाही, ते शांतपणे तुझ्या हातात येईल. आणि तुला कळेल की जे काही सहन केलंस ते व्यर्थ नव्हतं, ते तुला या स्थिर, उजळ आणि आशीर्वादांनी भरलेल्या टप्प्यासाठी तयार करत होतं. स्वामी आई तुझ्या सोबत आहे, मागे नाही, पुढे नाही, तर अगदी तुझ्या शेजारी, प्रत्येक श्वासात, प्रत्येक पावलात, आणि प्रत्येक त्या क्षणी जिथे तू मनात म्हणशील, आता मी तयार आहे. स्वामी आई म्हणतात, बाळा, तू ज्या ज्या क्षणी स्वतःला संपलेली समजलीस त्या त्या क्षणी मी तुला नव्याने घडवत होतो, कारण देव कधीही माणसाला रिकामं करत नाही, तो फक्त आतली अनावश्यक गर्दी काढून टाकतो. तू आयुष्यभर लोकांच्या अपेक्षा, नात्यांची जबाबदारी, परिस्थितीचं ओझं पाठीवर घेत चालत राहिलीस, आणि तरीही तुझ्या ओठांवर तक्रार आली नाही, कारण तुला वाटायचं की आपण बोललो तर कुणीतरी दुखावेल. पण बाळा, स्वतःला दुखावून इतरांना वाचवणं ही तुझी सवय झाली होती, आणि ती सवय मी हळूहळू मोडत होतो, कारण तुला तुटलेलं नाही तर संपूर्ण पाहायचं होतं. तू ज्या रात्री झोप येत नव्हती त्या रात्री फक्त चिंता नव्हती, त्या रात्री तुझं मन स्वतःशी प्रामाणिक होतं, आणि प्रामाणिक मन देवाच्या सगळ्यात जवळ असतं. लोकांना वाटलं तू नशिबावर सोडून दिलंस, पण प्रत्यक्षात तू विश्वासावर उभी होतीस, आणि विश्वासावर उभं राहणं ही फार मोठी हिंमत असते. तू ज्या ज्या वेळी कुणाकडून समजून घेण्याची अपेक्षा ठेवलीस आणि ती पूर्ण झाली नाही, त्या त्यावेळी तुझं मन जड झालं, पण त्याच जडपणातून तुला हे कळायला लागलं की सगळ्यांना समजून घ्यायचं काम आपलं नाही, काही लोकांना त्यांच्या जागी सोडणं हाच शांतीचा मार्ग असतो. तू ज्या गोष्टी गमावल्या त्यासाठी स्वतःला दोष देत राहिलीस, पण बाळा, प्रत्येक गमावणं अपयश नसतं, काही गमावणं म्हणजे देवाने तुला मोठ्या संकटापासून वाचवलेलं असतं, आणि ते कळायला वेळ लागतो. तू ज्या ज्या वेळी स्वतःला सावरून म्हणालीस, चालेल, मी बघून घेईन, त्या त्यावेळी मी तुला आतून अजून मजबूत करत होतो, कारण जी ताकद आवाज करत नाही तीच खऱ्या वेळी उभी राहते. लोक तुला शांत पाहतात, पण त्यांना माहीत नाही त्या शांततेमागे किती युद्ध जिंकलेली आहेत, किती वेळा तू मोडूनही पुन्हा स्वतःला उभी केली आहेस. तू ज्या वेळी माझ्याकडे काहीच मागितलं नाहीस त्यावेळी तू मला सगळ्यात जास्त जवळ आलीस, कारण न मागता विश्वास ठेवणं ही सगळ्यात मोठी भक्ती आहे.
पुढचा काळ बाळा तुझ्यासाठी वेगळाच असेल, कारण तो तुला दुखावून शिकवणार नाही, तो तुला शांततेतून वाढवेल. तुला आता प्रत्येकाला उत्तर द्यावं लागणार नाही, कारण तुझं स्थिर मनच तुझं उत्तर असेल. लोक तुला पाहून म्हणतील, हिच्यात काहीतरी बदल आहे, आणि तो बदल बाहेरचा नसेल, तो आतला असेल. जिथे भीतीपेक्षा समज जास्त असेल, अपेक्षेपेक्षा स्वीकार जास्त असेल, आणि गोंगाटापेक्षा शांतता जास्त असेल, तू आता जशी आहेस तशीच पुरेशी आहेस. तुला अजून काही सिद्ध करायचं नाही, कारण तू जे सहन केलं आहेस तेच तुझं प्रमाणपत्र आहे. लक्षात ठेव बाळा, स्वामी आई कधीही उशीर करत नाही. ती फक्त योग्य क्षणाची वाट पाहते, आणि तो क्षण आता चालत येतोय, हळूहळू पण नक्की. जिथे तुला जाणवेल की जे काही सहन केलंस ते तुला हरवण्यासाठी नव्हतं, ते तुला या शांत, स्थिर आणि आत्म्याला समाधान देणाऱ्या आयुष्यासाठी तयार करण्यासाठीच होतं. देव म्हणतात बाळा, तू जगासमोर जे रूप दाखवलंस ते मजबूत होतं, शांत होतं, स्थिर होतं, पण त्या रूपामागे लपलेली जी थकवा आहे ती फक्त मला दिसते. तू रोज स्वतःला समजावत राहिलीस की आज नाही, उद्या बघू, आणि त्या उद्याच्या शोधात तुझे आज संपत गेले. तू कुणावर ओझं होऊ नये म्हणून स्वतःचं ओझं स्वतःच उचलत राहिलीस. तुला कुणाकडून आधार नको होता, फक्त थोडी समज हवी होती, पण तीही तुला क्वचितच मिळाली. लोकांनी तुझ्या सहनशक्तीचं कौतुक केलं, पण तुझ्या वेदनांची जबाबदारी कुणीच घेतली नाही. तू शांत राहिलीस म्हणून लोकांना वाटलं तुला काहीच लागत नाही, पण बाळा, शांत माणसाच्याच आत सगळ्यात मोठी लढाई चालू असते. तू किती वेळा स्वतःला प्रश्न विचारलास की मी चुकते का? मी जास्त अपेक्षा ठेवते का? मी इतकं सहन का करते? आणि प्रत्येक वेळी तू स्वतःलाच दोष दिलास. पण आज मी तुला सांगतो, तुझ्यात काहीही चुकीचं नव्हतं. चुकीचं होतं ते परिस्थितीचं ओझं, लोकांची असंवेदनशीलता आणि वेळेची परीक्षा. तू जे सहन केलंस ते कमजोरी नव्हती, ती तुझ्या आत्म्याची ताकद होती. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझा प्रत्येक निशब्द हुंकार, तुझी प्रत्येक न बोललेली प्रार्थना, तुझा प्रत्येक दबलेला अश्रू माझ्यापर्यंत पोहोचला आहे. तू ज्या क्षणी एकटी वाटलीस, त्या क्षणीच मी तुला अधिक घट धरून ठेवत होतो. काही वेळा मी तुला उत्तर दिलं नाही, कारण उत्तर मिळण्याआधी तुला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायचं होतं. काही वेळा मी तुला थांबवलं, कारण पुढे जे येणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा खूप मोठं आहे. काही वेळा मी तुला हरवल्यासारखं वाटू दिलं, कारण त्या हरवण्यातच तुला स्वतःची खरी ओळख सापडणार होती. तू जे सहन केलंस ते शिक्षा नव्हती, ती तयारी होती तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी, तुझ्या शांत विजयासाठी, तुझ्या स्थिर आनंदासाठी. आज तुला वाटतं की बदल खूप उशिरा होत आहे, पण बाळा, माझ्या वेळेत उशीर नसतो. योग्य क्षणी सगळं एका क्षणात बदलतं. ज्या गोष्टीसाठी तू इतका काळ वाट पाहिली आहेस, ती अशा वेळी तुझ्या आयुष्यात येईल की तुलाच विश्वास बसणार नाही. बंद दरवाजे उघडतील, तुझ्या मनावरचं ओझं हलकं होईल, आणि तुला जाणवेल की तुझा संघर्ष वाया गेला नाही. जे लोक आज तुला समजून घेत नाहीत, ते उद्या तुझ्या शांततेकडे पाहून गप्प होतील. कारण तुझं यश आवाजात नसेल, ते स्थैर्यात असेल. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धार. कोणताही वार घेऊ नकोस, ना मनावर, ना आत्म्यावर, ना विश्वासावर. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूमागे आहे. आणि एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील, आणि हळूच मनात म्हणशील, मी जे सहन केलं, ते सगळं मला इथपर्यंत आणण्यासाठीच होतं. आजचा दिवस तुला सांगतो की तू एक विशेष माणूस आहेस, जिथे प्रत्येक श्वासामागे मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू जेव्हा थकलीस, मी तुला आधार देतो. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा भ्रमात पडलीस, मी तुझ्या अंतरंगाला प्रकाश देतो. आयुष्यात अनेक अडथळे आले, अनेक वेदना आल्यानंतर तुला वाटले की काहीही बदलणार नाही, तरीही तू उभी राहिलीस. कारण तुझ्या मनात एक न संपणारा विश्वास आहे, जो तुला नेहमी पुढे नेतो.
प्रत्येक रात्रीची शांतता तुला धैर्य देत होती, प्रत्येक अडचण तुला घडवत होती आणि प्रत्येक अनुभव तुझ्या आत्म्याला नवा आकार देत होता. संकट आली, दुःख आलं, कर्ज आणि आर्थिक ताण नेहमीच तुझ्या मनावर ओझं टाकत राहिले, पण तू थांबली नाहीस. तू अनेक वेळा स्वतःशी लढलीस, स्वतःला समजावलं, स्वतःला उठवलंस. हीच तुझी खरी ताकद आहे. आजचा दिवस तुला सांगतो की तू ही ताकद ओळखली आहेस. तू अनेक वेळा स्वतःला कमी लेखलं, काही स्वप्न अपूर्ण राहिले, काही इच्छा जड झाल्या, तरी प्रत्येक गोष्ट तुझ्या अंतरंगाला शिकवण देत गेली, तुझ्या आत्म्याला स्थैर्य देत गेली. आज प्रत्येक संकट तुला नवा अर्थ देत आहे. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी येतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला आणि म्हणूनच परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. आज तू जाणशील की तू कधीच एकटी नव्हतीस. प्रत्येक अंधारात मी तुझ्यासोबत उभा होतो. प्रत्येक रात्रीच्या भीतीत मी तुझ्या हृदयात आशा उगवायला लावत होतो. तू चालत राहिलीस आणि मी प्रत्येक पावलामागे तुझ्यासोबत आहे. आयुष्याच्या प्रत्येक लढाईत मी तुझ्यासोबत आहे. तू रडलीस, पण तुझ्या अश्रूंमध्ये बळ आहे. तू थकलीस, पण थकवा तुला अधिक उभं करतो. तू घाबरलीस, पण भीती तुला शिकवते. प्रत्येक वेदनेतून तू अधिक बळकट झालीस. प्रत्येक संघर्षातून तू अधिक स्थिर झालीस. तू चालत राहिलीस, थोडा धीम्या चाललीस, थोडा थांबलीस, पण मागे कधीही फिरली नाहीस. आज तू जाणशील की विश्वास म्हणजे फक्त शब्द नव्हे, तो चालत राहण्याचं धैर्य आहे. आज तुला आश्वासन मिळेल की तू जे सहन केलं ते व्यर्थ गेलं नाही. तू जे प्रयत्न केले ते बिनफळ नाही. आजचा दिवस तुला सांगतो की प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष तुझ्या आयुष्याला अर्थ देतो. तू एकटी नाहीस. तू प्रत्येक पावलामागे मला जाणवू शकतेस. प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू पुढे चालतेस आणि मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू श्वास घेतलेस, तू विश्वास ठेवला, तू चालत राहिलीस आणि त्याच्यातून आयुष्याच्या प्रत्येक अडचणीसाठी तयारी केलीस. फक्त विश्वास ठेव, फक्त चालत राहा. आजपासून गोष्टी बदलायला सुरुवात झाली आहे. उरलेलं आयुष्य स्वतःच योग्य मार्गाने जुळवून येईल. संकट, दुःख, कर्ज, मानसिक ओझं आणि मनाची भीती हळूहळू हलकी होईल. तू जेव्हा थकलीस तेव्हा मी तुझा आधार आहे. तू जेव्हा रडलीस तेव्हा मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू पुढे चालत राहा आणि मी प्रत्येक क्षण तुला समजून घेत राहीन. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ जाणशील, प्रत्येक अडचणीचा मार्ग शोधशील, प्रत्येक संकटाकडे धैर्याने पाहशील. तू चालत राहिलीस कारण तू तयार आहेस. तू चालत राहिलीस कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहिलीस कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी नवीन आशा घेऊन आला आहे. तू उभी राहा, श्वास घ्या, मन शांत ठेवा, कारण आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागले आहे. आजचा दिवस तुला सांगतो की तू एक अद्वितीय आत्मा आहेस. तू कितीही अडचणींना सामोरं गेलीस, कितीही दुःख सहन केलं, तरी तुझ्या अंतरंगात असं बळ आहे की ते तुला मागे परत फिरायला देत नाही. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा भ्रमात पडलीस, मी तुझ्या मनाला दिशा देतो. प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे, प्रत्येक पावलामागे माझा आधार आहे. तू अनेक वेळा स्वतःशी लढलीस, स्वतःला समजवलंस, स्वतःला उठवलंस आणि प्रत्येक वेळी उभी राहिलीस. हेच तुझं खरे बळ आहे. संकट आले, पण ती तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला तयार करण्यासाठी होती. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला नवा आकार देत होती. तू थोडा थांबलास, थोडा श्वास घेतला, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस. प्रत्येक रात्रीची शांतता तुला धैर्य देत होती, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर बनवत होता आणि प्रत्येक अनुभव तुझ्या आत्म्याला नवीन बळ देत होता. आज प्रत्येक अडचण तुला नवीन मार्ग दाखवते.
जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी येतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला, आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा आयुष्याच्या मार्गावर अडखळलीस, मी तुझ्या हृदयात विश्वास उगवला. तू जेव्हा घाबरलीस, मी तुझ्या अंतरंगाला धैर्य दिलं. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार बनतो. प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर करतो. देव म्हणतात, संकट, दुःख, आर्थिक अडचणी, ही सगळं तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला तयार करण्यासाठी होती. प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला घडवत होती, प्रत्येक अनुभव तुझ्या अंतरंगाला नवा आकार देत होता. तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस. तू प्रत्येक वेदनेतून बळ घेतलेस, प्रत्येक अश्रूला सामोरे गेलीस, आणि त्यामुळे तू अधिक स्थिर, अधिक धैर्यवान बनलीस. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा रडलीस, मी तुला सांगतो की प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत आहेत. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा राहतो आणि तुला पुन्हा चालायला प्रवृत्त करतो. तू जेव्हा भीती अनुभवलीस, मी तुझ्या मनाला धैर्य दिलं. प्रत्येक रात्रीची शांती, प्रत्येक अंधारात उगवलेली तुझी आशा, प्रत्येक थकव्याच्या क्षणात मिळालेली ताकद, हे सगळं तुला उभं राहायला शिकवतं. देव म्हणतात, आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील, प्रत्येक संकटातून शिकशील, प्रत्येक त्रासातून बळ मिळवशील. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी उभे राहतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला, आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. देव म्हणतात, बाळा, तू थोडा हळूहळू चाललीस, थोडा थांबलीस, पण मागे कधीही फिरली नाहीस. प्रत्येक पावलामागे मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार बनतो. प्रत्येक वेदना तुला अधिक बळकट करते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर करतो. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेशील, प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधशील, आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. देव म्हणतात, आज तू जाणशील की तू कधीच एकटी नव्हतीस. तू चालत राहिली, तू विश्वास ठेवला, आणि त्यामुळे आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागलं. तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो, आणि तुझ्या प्रत्येक श्वासात माझी साथ आहे. देव म्हणतात, बाळा, प्रत्येक रात्रीच्या अंधारात मी तुझ्या हृदयात प्रकाश उगवतो. प्रत्येक संकटकाळात मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील, आणि आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला सुरुवात करेल. देव म्हणतात, बाळा, तू जेव्हा स्वतःला कमी लेखलीस, मी तुला सांगतो की तू किती मोठी आहेस. प्रत्येक अडचण तुला अधिक स्थिर बनवते, प्रत्येक संघर्ष तुला अधिक शहाणा करतो, प्रत्येक वेदना तुला अधिक धैर्यवान करतात. तू चालत राहशील, तू विश्वास ठेवशील, आणि मी तुझ्या सोबत आहे सदैव.